आज ना मी तुम्हाला अशी एक रेसिपी दाखवणार आहे जी की हिवाळ्याच्या या दिवसामध्येच जास्त प्रमाणात केली जाते आणि खाल्लीसुद्धा जाते. आणि आजची रेसिपी मी दाखवणार आहे हरभऱ्याच्या भाजीची. हरभऱ्याची भाजी ही हिवाळ्याच्या या कालावधीमध्ये या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आणि ही अतिशय कमी वेळापुरती म्हणजे हिवाळ्याच्या या काळातच आपल्याला मिळते. तर इथे मी हरभऱ्याची भाजी छान स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि ती आता मी धुवून घेणार आहे. तिच्यासाठी काय काय साहित्य लागतात ते मी तुम्हाला आता दाखवत आहे. जसं की इथे हरभऱ्याची भाजी ही स्वच्छ केलेली भाजी ती सर्वप्रथम मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे. हरभऱ्याची भाजी बरेच जण धुत नाही कारण की त्याच्यातलं जे खारटपणा आहे तो निघून जातो असं म्हणतात. परंतु आजकाल आपण बघत असतो की शेतामध्ये फवारणी किंवा कीटकनाशकाचे औषधं त्यावर मारली जातात. जी काही भाजीपाला वगैरे असतात त्यावर कीटकनाशके किंवा खते ही टाकण्यात येतात. तर ते आपल्यासाठी हानिकारक असते. त्यामुळे सर्व भाज्या वगैरे ह्या धुवून घ्याव्या लागतात. म्हणून मी हरभऱ्याची भाजी इथे स्वच्छ चांगल्या 2 पाण्याने मी धुवून घेतलेली आहे. तर बघा अशी ही हरभऱ्याची भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता बघा यासाठी मी तुरीच्या शेंगाचे जे दाणे असतात ते सुद्धा या भाजीमध्ये अप्रतिम लागतात. तर मी ते दाणे सुद्धा घेतलेले आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. हिरव्या मिरच्या मी मस्त अशा तोडून 2 त्याचे भाग करून मी तव्यावर छान भाजून घेणार आहे. कारण हिरव्या मिरच्या तव्यावर मोडून टाकल्या तर त्या फुटत नाही आणि फुटल्यामुळे आपल्याला काही इजा होण्याची शक्यताही नसते. त्याच्यामुळे अशा प्रकारे तोडून ह्या मिरच्या छान खमंग भाजून घेणार आहे. तर बघा या प्रकारे मिरचीला डाग लागले पाहिजे अशा प्रकारे मिरची खमंग भाजलेली आहे. आणि हिरव्या मिरच्याची ही भाजी खूप अप्रतिम लागते आणि चवदार लागते. भाकरीसोबत तर खूप छान. खेडेगावामध्ये जास्त प्रमाणात ही खाल्ली जाते. आजकाल शहरी भागामध्ये सुद्धा ही भाजी विकायला सुद्धा मिळते आणि खेड्यामध्येच ही शेतामध्ये ताजी आपल्याला प्राप्त होते. यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट सुद्धा टाकणार आहे. कारण या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट म्हणजे ही भाजी अतिशय अप्रतिम अशी चवदार बनते. यासाठी मी 2 कांदे घेतलेले आहे. 2 मोठे कांदे, त्याचबरोबर हे भाजलेल्या मिरच्या, लसूण आणि जिरं इतकं कमी साहित्य यासाठी लागतं. आता कांदे मी छान उभ्या आकारात कापून घेणार आहे. अशा प्रकारे कांद्यावरची साल काढून घ्यायची असते आणि छान कांदे मी लांब आकारामध्ये कापून घेणार आहे. कांद्याची साल आहे ही एका भांड्यामध्ये म्हणजे जो काही आपला स्वयंपाकाचा कचरा निघतो किंवा काही साहित्य निघतं ते आपण अशा एका भांड्यामध्ये जमा केलं पाहिजे. कारण की त्यानंतर ओट्यावर होणारा जो पसारा असतो तो पुन्हा व्यवस्थित करायला आपल्याला खूप वेळ लागतो आणि त्रासही होतो. त्यामुळे आधीच या प्रकारे आपण जे काही स्वयंपाकाचं सामान असतं, जे काही कापलेलं वगैरे भाज्याचं सामान असतं ते एका भांड्यामध्ये आधीच जमा करावं. कांदे मी कापून घेतलेली आहे. आता जे काही साहित्य मी भाजलेलं आहे मिरची, लसूण, जिरं याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. वाटण हे अगदी ओबडधोबड जाडसर असं करायचं आहे. तर बघा मी इथे खलबत्त्यामध्ये मिरची, लसूण आणि जिरं हे वाटून घेणार आहे. ओट्यावर खलबत्त्यामध्ये काहीही कांडत असताना किंवा कुटून घेत असताना ओट्यावर जाडसर असा कापड ठेवावा आणि त्यानंतर त्यावर आपलं कुटायचं जे भांडं असतं ते ठेवायचं. जेणेकरून खालचं जे ओट्याची जी फरशी असते ती पिचण्याची किंवा त्याला तडा जाण्याची भीती नसते. अशा प्रकारे मी जाडसर मस्त हरभऱ्याच्या भाजीसाठी हा मिरचीचा ठेचा कुटून घेणार आहे. तर बघू शकता या प्रकारे मी मस्त कुटून घेत आहे. बघू शकता अशा प्रकारे जाडसर वाटण आपलं तयार झालेलं आहे. आता हे वाटण आपल्याला फोडणीसाठी तयार झालेलं आहे. या प्रकारे मी ठेचा वाटून घेतलेला आहे.
आता आपण फोडणीची तयारी करूया। हे वाटण मी एका ताटामध्ये किंवा एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। त्यानंतर आता शेंगदाणे जे आहे ते सुद्धा जाडसर असे कुटून घ्यायचे आहे। तर मी इथे शेंगदाणे सुद्धा जाडसर असे कुटून घेणार आहे, वाटून घेणार आहे। आणि हे बघा, या प्रकारे जाडसर आपल्याला शेंगदाणे वाटून घ्यायचे आहे। जास्त बारीक पण याचं पावडर तयार करायचं नाही किंवा जास्त मोठं पण नाही, साधारण जाडसर असे वाटून घ्यायचे याप्रमाणे। तर बघू शकता तुम्ही। तर अशा प्रकारे सर्व फोडणीची तयारी झालेली आहे। आता आपण प्रत्यक्षात फोडणी देण्यासाठी तयार झालेलो आहोत। तर ही बघा, हरभऱ्याची भाजी स्वच्छ धुवून ठेवलेली होती आणि ही भाजी आता कशी करायची, या भाजीला कापायचं नाही, तर ही भाजी थोडी हातामध्ये थोडी घेऊन तिला या प्रकारे तोडायची। हे थोडं तिला तोडल्यानंतर ती छान, तिच्यामधला जो जीवनसत्व आहे किंवा तिच्यामधला जे चव आहे ती छान एकमेकात अशी मिसळली जाते किंवा ती भाजी थोडी चवदार लागते असं म्हणतात। कारण भाजी अशी तोडून हाताने तोडल्यामुळे भाजी चवदार होते असं म्हटलं जातं। तर अशा प्रकारे मी सर्व भाजी हाताने छान अशी तोडून घेतलेली आहे। आणि आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकलेलं आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये छान उभे चिरलेले कांदे टाकलेले आहे। अगदी साधी सोपी फोडणी आहे या भाजीसाठी। त्यानंतर वाटण केलेलं हिरव्या मिरचीचं टाकलेलं आहे। हिरव्या मिरचीचं जाडसर वाटण टाकलेलं आहे। ते सुद्धा सर्व तेलामध्ये, कांदे मिरची सर्व जे साहित्य आहे ते तेलामध्ये छान फ्राय होऊन द्यायचं आहे। तर बघू शकता, मिरचीचा ठेचा हा तेलामध्ये चांगला खमंग असा फ्राय झालेला आहे। आता त्यामध्ये मीठ, हळद आपल्याला टाकायचं आहे। थोडी हळद, थोडं मीठ आणि थोडं चिमूटभर लाल तिखट। तसं पाहिलं तर हिरव्या मिरचीचं वाटण हेच पुरेसं होतं, पण थोडं चवीला तिखट म्हणून टाकलेलं आहे। आणि हळद आणि मीठ, खूप कमी साहित्यामध्ये ही भाजी अगदी तयार होते। त्यानंतर तुरीचे जे दाणे आहेत, तुरीच्या शेंगाचे दाणे, ते आधी फोडणीमध्ये मी टाकून घेतलेले आहे, कारण हे दाणे शिजायला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे मी हे टाकलेले आहे। त्यानंतर मी शेंगदाण्याचं जाडसर असं वाटण टाकलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही, आपली फोडणी ही अतिशय मस्त खमंग अशी होत आहे। तर बघा, आता हे सर्व साहित्य तेलामध्ये छान मिसळून घ्यायचे आहे, खमंग भाजून घ्यायचे आहे। बघू शकता, या प्रकारे सर्व जिन्नस तुम्हाला दिसत आहे। आता आपल्याला यामध्ये टाकायची आहे हरभऱ्याची भाजी। तर ही हरभऱ्याची भाजी या हिवाळ्याच्या दिवसामध्ये खायला अप्रतिम लागते। भाकरीसोबत हिची टेस्ट अजूनच वाढते। त्याशिवाय यामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात जे आपल्याला आरोग्याला चांगले असतात। आणि आवर्जून हिवाळा आला तर ही भाजी आपल्याला शेतामध्ये सापडतेच, म्हणजे शेतामध्ये असतेच। बरेच जण हरभऱ्याची लागवड करतात, तर हरभऱ्याची भाजी ही आपल्याला उपलब्ध बऱ्याच वेळा होते, विकत सुद्धा मिळते। परंतु शेतामधली ताजी तोडून आणलेली भाजी आणि ती लगेच केलेली भाजी, ताजी भाजी, अतिशय तिची चव काही न्यारीच लागते। अशा प्रकारे भाजी मी फोडणीमध्ये टाकून घेतलेली आहे आणि सर्व आता मस्त छान फिरवून एकजीव त्याला करायचं आहे। सर्व मसाले सगळ्या भाजीमध्ये लागले पाहिजे, अशा प्रकारे मी भाजी आता फिरवून घेतलेली आहे। आता मी भाजीवर छान झाकण ठेवणार आहे आणि थोडा वेळ हिला 15 ते 20 मिनिटं मी शिजू देणार आहे छानपैकी। तर हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे। बघा किती छान मस्त शिजलेली आहे आणि तुम्हाला मी इथे प्लेटमध्ये सर्व करून दाखवत आहे।
तर ही भाजी बघा किती सुंदर दिसत आहे आणि भाकरीसोबत तर ही भाजी खूप अप्रतिम लागते। तर बघू शकता किती सुंदर अशी भाजी आपली हरभऱ्याची तयार झालेली आहे आणि किती सुंदर ती दिसत सुद्धा आहे। यामध्ये तुरीचे दाणे आणि हरभऱ्याची भाजी अप्रतिम कॉम्बिनेशन आहे। तर इथे मी ताट वाढून घेत आहे, त्यामध्ये हरभऱ्याची भाजी आणि भाकरी जेवणाची थाळी तयार आहे। तर तुम्ही सुद्धा या छान छान मस्त गरमागरम हरभऱ्याची भाजी आणि गरमागरम भाकर खायला। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।